नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या निर्माण बॅच मध्ये. मित्रांनो, ऑलरेडी आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅट मध्ये निर्माण बॅच ही अनाउन्स केलेली आहे, ज्यामध्ये सर्व टॉपिक सगळ्या एक्झाम साठी अपडेटेड पार्ट नुसार रेडी आहेत. म्हणजेच तुम्हाला येणारी WRD, PWD, TPA, DMC, MPSC सर्व पद्धतीच्या एक्झाम एकाच पर्टिक्युलर सिलेबस मध्ये अवेलेबल आहे. जेवढे टॉपिक तुमच्या सिलेबसला असतील त्यापेक्षा जास्त टॉपिक आम्ही त्यामध्ये ऍड केलेले आहे. यासोबतच रोज म्हणजेच काय आठवड्यातनं 2 दिवस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट PYQs, MCQ, एक्सपेक्टेड MCQs आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल असतील. अनुप नागपुरे या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला आठवड्यातनं 2 दिवस फ्री ऑफ कॉस्ट MCQ अवेलेबल होतील. यासोबतच 2 दिवस तुम्हाला रिझनिंग आणि ऍप्टी लेवल 2 ची करून दिल्या जाईल फ्री ऑफ कॉस्ट, कोणतेही चार्ज त्यासाठी नाही. ज्या विद्यार्थ्यांना निर्माण बॅच विकत घ्यायची असेल, परचेस करायची असेल, त्या विद्यार्थ्यांनी प्ले स्टोअरला जाऊन पिलर्स कोचिंग क्लासेसचं ऍप डाउनलोड करा, किंवा काही इश्यू येत असेल तर मला किंवा पराग सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानुसार तुमचे इश्यू सॉल्व्ह करून दिल्या जातील. यासोबतच डाऊट क्लिअरिंग बॅचेस, रेग्युलर बॅचेस या सर्व आपल्या ऍप मध्ये ऍड होणे चालू झालेले आहे. त्यामुळे परफेक्ट टू द पॉइंट आपण कव्हर करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपली एक टॅग लाईन अशी आहे की एकदा बघा आणि आयुष्यभर लक्षात ठेवा. याच कन्सेप्च्युअल पॉइंटवर सगळा सिलेबस कव्हर करून दिला जाईल. एवढ्या इझी केस मध्ये मला नाही वाटत की तुम्हाला दुसऱ्या भाषेत समजेल. एवढ्या इझी पॉइंट मध्ये तुम्हाला सर्व पार्ट कव्हर करून देत आहे. त्याचेच डेमो लेक्चर म्हणून सर्वेची आपण फ्री ऑफ कॉस्ट सिरीज अवेलेबल करून दिली आहे, ज्याचा आज आपण सेकंड चॅप्टर चालू करतोय, लिनियर मेजरमेंट. क्लिअर? सो आपला हा सेकंड चॅप्टर आहे मित्रांनो, लिनियर मेजरमेंट. त्यामुळे महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. पहिला चॅप्टर आपण 5 पार्ट मध्ये क्लिअर केला होता, ज्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ सर्वे, स्केल हे सर्व आपण किंवा मॅप हे सर्व आपण क्लिअर केलेलं होतं लास्ट 5 व्हिडिओ मध्ये. पहिला चॅप्टर आपला युट्यूबला अवेलेबल आहे, किंवा तुम्ही जर का आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण महत्वाचे इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला या चॅनलवर अवेलेबल असेल. क्लिअर? यासोबतच टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. सर्व नोट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तिथे अवेलेबल करून दिल्या जातील. क्लिअर? तर मित्रांनो, लिनियर मेजरमेंट जो चॅप्टर आहे आपण आज सुरू करतोय. खूप सिंपल आणि व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. क्लिअर? सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सर्वे म्हणजेच काय. आपण लास्ट टाइमला आपण बघितलं होतं की सर्वे करताना बऱ्याचशा गोष्टी इम्पॉर्टंट असतात. जसं की सर्वे करताना म्हणजेच तुम्ही जो काही सर्वे करत असाल, ओके, जो काही तुम्ही सर्वे करताय त्यामध्ये तुम्ही काय बघताय. यस, बरोबर आहे तुमचं. क्लिअर? एक्झॅक्टली. ओके, येस येस, हो हो, होऊन जाईल. याच्यात सगळंच होतंय, टेन्शन घेऊ नका. ओके, पहिल्यांदा चालू करू द्या आणि नंतर मग तुम्हाला अजून लक्षात येईल आपण काय स्टडी करतोय. ओके, चला मग. सो सर्वे म्हणजेच काय रे? सर्वे म्हणजेच काय, डिफरंट पोझिशन किंवा डिफरंट पोझिशन और पॉइंट्स, बरोबर ना, पॉइंट्स लोकेट करणे. डिफरंट पोझिशनला डिफरंट पॉइंट्स लोकेट करणे, आपण त्याला साधारणतः सर्वे असं म्हणतो, इन शॉर्ट. बरोबर? आता हे ज्या वेळेला डिफरंट पॉइंट्स किंवा डिफरंट पोझिशन फाइंड आउट करतो, त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो मेजरमेंट. ओके, कारण काय की मेजरमेंट नुसारच, मग आता मेजरमेंट करताना आपण काय मेजरमेंट करतो, तर डिस्टन्स मेजर करतो. ओके, ज्याला आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणूया. ओके, हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल डिस्टन्स, ज्याला आपण हाईट सुद्धा म्हणू शकतो, किंवा अँगल मेजर करू शकतो. बरोबर आहे? किंवा आपण अँगल मेजर करणार. म्हणजेच जर का मेजरमेंट करताना डिस्टन्स असू दे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, व्हर्टिकल अँगल किंवा हाईट किंवा अँगल आपण मेजर करतो, आणि या पूर्ण बेसिसवर आपण सर्वे कॅरी आउट करत असतो. यस,
ह्या सर्व गोष्टी परफॉर्म करताना किंवा सर्व परफेक्टली परफॉर्म करताना काही फंक्शन्स आहे जे की तुम्हाला फुलफिल करायचे असतात. आता हे मेजरमेंट करताना साधारणतः ज्या गोष्टी आहे जसं की टेप आहे, यासोबतच चेन आहे. ओके, जर का मेजरमेंट करताना आपण या दोन गोष्टी वापरत असेल तर याला आपण चेनिंग म्हणतो. चेन सर्वेला चेनिंग म्हणू शकतो किंवा चेन सर्वे म्हणा किंवा यालाच चेनिंग म्हणा. ओके, किंवा यालाच आपण टेपिंग सुद्धा म्हणू शकतो. लक्षात आलं? ह्या सर्व गोष्टी आपण करताना सुरुवातीला बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या टेप आहे, चेन आहे, कदाचित एक MCQ विचारण्याचे चान्सेस आहे, म्हणून याला प्रॉपरली लक्षात घ्या. आता या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला मेजर करत असेल तर याचे काही लिमिटेशन्स आहेत. ओके, या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला तुम्ही यूज करताय याचे काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स काय? तर एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, एकतर एरिया हा कसा असायला पाहिजे, स्मॉल असणं गरजेचं आहे. एरिया कसा असायला पाहिजे, छोटा असायला पाहिजे. कारण काय की एरिया जर छोटा असेल तरच तुम्ही त्या केसमध्ये याला मेजर करू शकता किंवा याला तुम्ही परफेक्टली सर्वे कॅरीड आउट करू शकता. बरोबर आहे, टेप किंवा चेनिंग मध्ये. यानंतर सगळ्यात नेक्स्ट कंडिशन आहे की ऍटलिस्ट मिनिमम फ्लॅट ग्राउंड अवेलेबल असणं गरजेचं आहे. बरोबर आहे, ग्राउंड कसं असायला पाहिजे, फ्लॅट ग्राउंड अवेलेबल असणं गरजेचं आहे. कारण जर का फ्लॅट असेल तरच तो टेप किंवा चेन स्ट्रेट डिस्टन्स मेजर करू शकते. ओके, आणि जर का ते अंडुलेटेड आहे किंवा खाली वर असेल, अशा पद्धतीचं असेल तर मग हे मेजर करताना तुम्हाला माहित आहे की इनअॅक्युरसी खूप जास्त असणार आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट असा आहे मित्रांनो की नियरर टू अॅक्युरसी पाहिजे, नॉट 100% अॅक्युरर. ओके, नियर टू अॅक्युरसी पाहिजे. कारण तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेला आपण चेन किंवा टेपने सर्वे करू त्यावेळेला 100% अॅक्युरसी मिळणार नाही. अदरवाइज तुम्हाला जर का 100% अॅक्युरसी पाहिजे असेल तर आपल्याकडे बरेचसे ईडीएम अवेलेबल आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे आहे जे मेजरमेंटसाठी आपण यूज करू शकतो. ऑटो लेवल आहे, डम्पी लेवल आहे, थेडो आहे, टोटल स्टेशन आहे, अशासारखे तुम्ही इन्स्ट्रुमेंट यूज करता ज्यामध्ये तुम्हाला 100% अॅक्युरसी मिळेल. म्हणजेच सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, टेपिंग किंवा चेनिंग सर्वे करताना एरिया कमी असायला पाहिजे. कारण मोठा एरिया जर असेल तर तो एरर येण्याचे भरपूर चान्सेस आहे. जास्तीत जास्त जेवढा मोठा तुमचा एरिया असेल तर एरर जो आहे तो अक्युमुलेट होत जाईल आणि प्रत्येक वेळेला तो एरर जर का तुम्ही वाढत गेले तर ऍट द एंड ऑफ सर्वे तुम्हाला तो चुकीचा डाटा तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा मिसप्रिंट तुम्हाला मिळेल. त्यासोबतच फ्लॅट ग्राउंड असणं गरजेचं आहे. जर का फ्लॅट ग्राउंड नसेल तर मग त्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे की बरेचदा अंडुलेटेड जे डिस्टन्स आहे हे त्यामध्ये कव्हर केल्या जाणार नाही आणि त्यामुळे पुन्हा एरर किंवा चुकीचा डाटा तुमच्याकडनं कव्हर केल्या जाऊ शकतो. यासोबतच चेन किंवा टेप मध्ये तुम्हाला माहिती आहे की बरेचदा 100% अॅक्युरसी नसते. कारण बऱ्याचशा कंडिशन किंवा वेदर इफेक्ट किंवा टेम्परेचर इफेक्ट या चेन किंवा टेप वर बघितला जातो. त्यामुळे काय की कमी जास्त डिस्टन्स मेजर होण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो ह्या सर्व गोष्टी आपण मेजरमेंट मध्ये बघतो. पण याच्याही आधी काही गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. याच्याही आधी मेजरमेंट करण्यासाठी काही गोष्टी खूप महत्वाच्या होत्या ज्या की एक्झाम मध्ये विचारल्या सुद्धा गेल्या. क्लिअर? आता ओडोमीटर जो आहे मित्रांनो, यावर एक क्वेश्चन विचारला गेला होता मागच्या BMC च्या एक्झाम मध्ये. ओके, आता बरेचदा लोकांना ओडोमीटरच माहित नाही. ओके, तर त्यामुळे काय की मेजरमेंट करण्याचे जे डिव्हाइसेस आहे हे कोणते कोणते आहे. ओके सर, पहिल्या सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात इझी आपण कॅरीड आउट करणार म्हणजे स्टेपिंग म्हणा किंवा पेसिंग म्हणा. ओके, साधारणतः स्टेपिंग किंवा पेसिंग याचा अर्थ काय आहे की तुम्ही बरेचदा बघता की ज्या वेळेला आपण क्रिकेटची मॅच बघतो त्यावेळेला बॉलर त्या अंपायर एंड कडनं एक स्टेपिंग करत जातो आणि त्याचा रनअप फिक्स करण्यासाठी एक जागा तो स्टेपिंग वर मोजतो. तो काही तिथे टेप किंवा चेन लावत नाही, तो अप्रॉक्सिमेटली मेजर करतो. किंवा आपण पण ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आपण क्रिकेटची पिच मोजण्यासाठी साधारणतः पिचिंग म्हणजे पिच फायनल करताना आपण स्टेपिंग करायचो किंवा पेसिंग करायचो. मग साधारणतः एक आपण काय करतो की नॉर्मली आपल्या स्टेप किती आहे ते अजून तर नॉर्मली आपली जी स्टेप आहे ती साधारणतः आपण
80 सेंटीमीटरच्या आसपास आपण घेत असतो किंवा युजली आपण 80 सेंटीमीटर मानून चालतो आणि त्यानुसार स्टेपिंग किंवा पेसिंग केली जाऊ शकते. तर हे स्टेपिंग, नंबर ऑफ स्टेपिंग करून तुम्ही मेजरमेंट करू शकता. आणि यामध्ये काय आहे की हे 80 सेंटीमीटर 80 सेंटीमीटर 80 सेंटीमीटर किंवा 2.5 फीट सुद्धा आपण मेजर करू शकतो. म्हणजे एक तुम्ही जंप करताय तर 2.5 फीटची वगैरे आपण असा विचार करून जे डिस्टन्स आहे ते मेजर करू शकतो. आणि याला ऍव्हरेजली मल्टिप्लाय करून तुम्ही नंबर ऑफ ते स्टेप मल्टिप्लाय करून जे टोटल डिस्टन्स आहे ते माहिती करू शकता. बरोबर आहे. आणि बरेचदा मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर ज्यांना प्रॉपर एक्सपिरियन्स आहे किंवा इंजिनियर या पर्टिक्युलर मेथडचा बरेचदा वापर करतात. क्लिअर. सो दिस इज द फर्स्ट स्टेपिंग और पेसिंग. क्लिअर. सो अशा पद्धतीने आपण काय करतो 1 2 3 4 5 मग 5 मल्टिप्लाइड बाय या एका स्टेपिंगचं डिस्टन्स किती आहे मल्टिप्लाइड बाय दॅट डिस्टन्स यू विल गेट द टोटल डिस्टन्स. क्लिअर. चला पहिली कंडिशन क्लिअर झाली स्टेपिंग आणि पेसिंग. चला पक्का. काही इश्यू असेल तर सांगा पटकन. नाही आपण ऍव्हरेज पकडत असतो. 80 सेंटीमीटर काय आपण ऍव्हरेज घेतलेला आहे. आपण घेतलाय म्हणजे ते मानल्या जात असते. ओके की बाबा आहे 80 सेंटीमीटर आपण घेतो. येस. हे काय युनिव्हर्सल नाही काय सगळे लोक काय सगळ्या साईडचे असं नाहीये पण ऍव्हरेज म्हटले म्हणून तर आपण ऍव्हरेज लेंथ म्हणतोय ना म्हणून तर याला ऍव्हरेज असा शब्द वापरलाय. क्लिअर. त्यानंतर येतो मित्रांनो सेकंड नंबर पिझोमीटर. तो पॅझोमीटर काय सॉरी पिझोमीटर नाही पॅझोमीटर. सो पॅझोमीटर काय आहे. पॅझोमीटर इट इज द टाइप ऑफ वॉच. आपली जी वॉच आहे ओके या वॉच सारखी कंडिशन आहे की ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण किती स्टेप्स चालतो. बरोबर आहे ना. ही वॉच आपल्याला काय दाखवतो एक पद्धतीचे स्टेप्स दाखवतात. ऍट द एंड तुम्हाला माहिती आहे की तुमची म्हणजे रेग्युलरली तुम्ही ज्या वेळेला वॉक करता किंवा घरात फिरता तर आपली जी ही एक वॉच आहे स्मार्ट वॉच ही काय करते स्टेप दाखवते. इट इज द पार्ट ऑफ पॅझोमीटर. ओके त्यालाच काय म्हणतात पॅझोमीटर. ओके ज्यामध्ये काय होतात की नंबर ऑफ स्टेप्स काउंट केल्या जातात. नंबर ऑफ स्टेप्स ह्या काउंट केल्या जातात आणि त्या नंबर ऑफ स्टेपच्या बेसिसवर तुम्ही टोटल डिस्टन्स फाइंड आउट करू शकता. पण ऑब्विसली या दोन्ही मेथड मध्ये जर बघितलं तुम्ही तर अॅक्युरसी आहे का नाही अॅक्युरसी नाहीये. त्यामुळे ह्या अप्रॉक्सिमेट मेथड आहे ज्यामध्ये पॅझोमीटर काय इट इज द टाइप ऑफ स्मार्ट वॉच विच शोज द नंबर ऑफ स्टेप्स. त्या व्यक्तीने किती स्टेप्स घेतल्या किंवा किती वॉक केला त्याच्यावरनं डिस्टन्स तुम्ही मेजर करू शकता. क्लिअर. तर दीज आर द टू इम्पॉर्टंट मेथड्स. त्यानंतर येतो असतो मित्रांनो पिडोमीटर. ओके सो पिडोमीटर काय आहे. पिडोमीटर सुद्धा पॅझोमीटरच एक मॉडर्न व्हर्जन आहे आपण असं म्हणू शकतो. ओके पिडोमीटर काय आहे त्या पॅझोमीटरच एक मॉडर्न व्हर्जन आहे ज्यामध्ये स्टेप्स तर दाखवतातच पण स्टेप सोबत ती व्यक्ती किती किलोमीटर चालली हे डिस्टन्स सुद्धा दाखवतात. लक्षात घ्या हे डिस्टन्स सुद्धा पॅझोमीटर मध्ये दाखवलं जातं. सो पॅझोमीटर अशा पद्धतीचं असते ज्यामध्ये तो व्यक्ती किती चालला त्यामध्ये किती कॅलरी बर्न झाल्या किती मैल चालला किती किलोमीटर चालला हे शो केलं जातं. त्याच्या किती स्टेप्स झाल्या आणि त्याच्याच बेसिसवर किलोमीटर काढलं जातं. आता यामध्ये सर अॅक्युरसी आहे का तर यामध्ये पण अॅक्युरसी नाहीये. प्रत्येक वेळेला तो व्यक्ती काय स्टेटस लाईनने जातोय किंवा याची गॅरंटी नाहीये. तो जर का थोडा तिरका गेला किंवा अनडुलेटेड फॉर्मॅट मध्ये गेला तर अशा वेळेला सुद्धा चुकीचे रिडिंग्स घेतले जाऊ शकतात. त्यामुळे हे अप्रॉक्सिमेट मेजरमेंट डिव्हाइसेस आहे. त्यानंतर आहे मित्रांनो ओडोमीटर. आता ओडोमीटर काय आहे तर ओडोमीटर एक अशा पद्धतीचं डिव्हाइस आहे की तुम्हाला इथे बघायला मिळत असेल. या ओडोमीटर मध्ये बघा एक व्यक्ती आहे जो एक सर्क्युलर रिंग हातात घेऊन तो फक्त फिरवत नेतोय. म्हणजे एखाद्या एरियावरनं तो जर का जात असेल तर त्या केसमध्ये हा व्यक्ती काय करतोय ते रिंग जो आहे किंवा सर्क्युलर टायर आहे व्हील आहे हे फिरवत नेतोय आणि या पर्टिक्युलर या पोझिशनला अशा पद्धतीचे एक मीटर इथे फिट केला आहे जे की डिस्टन्स मेजर करतं
इन द फॉर्म ऑफ मीटर. आता अशा पद्धतीने म्हणजेच बघा, इन सर्वेइंग अँड ओडोमीटर आल्सो कॉल्ड ॲज द मेजरिंग व्हील और सर्वेयर्स व्हील. हे दोन नावं सुद्धा लक्षात असू द्या. कोणते? मेजरिंग व्हील और सर्वेयर्स व्हील. याला सुद्धा ओडोमीटर या नावाने ओळखलं जातं. इज अ हँडल डिव्हाइस विच इज रोटेटिंग व्हाईल use a measure distance by counting its revolutions and multiplying them by its known as a circumference. यामध्ये काय होतं? सिंपल आहे की तुम्हाला माहित आहे की हा टायर जर का एवढं डिस्टन्स जात असेल तर याला फिरण्यासाठी तुम्हाला माहित आहे हा असा असा या पद्धतीने रोटेट होईल. त्यावेळेला हा किती रोटेट होतो आणि याचा सर्कम्फरन्स किती आहे, म्हणजे एक रिव्हॉल्युशनचा टोटल सर्कम्फरन्स किती येतो, म्हणजेच पायडी. याच्या बेसिसवर याचं मेजरमेंट केलं जातं आणि त्या बेसिसवर याचं डिस्टन्स फाइंड आउट केलं जाऊ शकतं. आता अशा पद्धतीचं डिव्हाइस बघा बरेचदा कुठे कामी येतं की इन केस अंडुलेटेड एरिया आहे तर तो व्यक्ती आहे तो प्रॉपरली जर का स्ट्रेट जात असेल तर तो अंडुलेटेड जे कंडिशन्स आहे त्या सुद्धा मेजर करू शकतो. म्हणजे अंडुलेटेड ग्राउंड जर का असेल तर ते सुद्धा या ओडोमीटर मध्ये मेजर केल्या जाईल. क्लिअर? नेक्स्ट इज नथिंग बट द स्पीडोमीटर. ओके, आता हे स्पीडोमीटर ऑलमोस्ट आपल्या सगळ्यांना माहित आहे. स्पीडोमीटर काय आहे? कारण काय की आपल्या बाईकला हे अशा पद्धतीचं स्पीडोमीटर असते जे की किलोमीटर पर अवरचं रीडिंग दाखवते आणि एक छोटं बाजूला खाली मीटर असेल ज्यामध्ये आपलं किती किलोमीटर किंवा ट्रिप सुद्धा आपण मेजर करू शकतो की बाबा रे मला एका ट्रिप मध्ये किती डिस्टन्स मी कव्हर करतो हे सुद्धा शो करायचं काम हे स्पीडोमीटर करते. जसं की ऑटोमोबाईल डिव्हाइसेसला म्हणजे जेवढ्याही ऑटोमोबाईल डिव्हाइसेस आहे त्याला हे कनेक्ट आहे किंवा सगळ्याच याच्यावरनं अशा पद्धतीने किलोमीटर मेजर करतात. आता बरेचदा असं होते की हे स्पीडोमीटरनं अंडुलेटेड डिस्टन्स आहे त्यामध्ये कदाचित एरर आणू शकतं. कारण तुम्हाला माहित आहे की त्या टायरची ग्रीप जी आहे, ओके, त्या टायरची ग्रीप आहे ती जर का टायर मोठा असेल, ग्रीप असेल तर प्रत्येकच वेळेला अंडुलेटेड एरियामध्ये तो टायर फिक्स होईल याची काही गॅरंटी नाही आहे. बरेचदा असं होतं की तो टायर जर का याच्यावर असेल तर तो खालचं जे डिस्टन्स आहे हे मेजर करणार नाही, तो सरळ सरळ पुढे निघून जाईल. बरोबर आहे? तर जर का अंडुलेटेड पोर्शन असेल तर ओडोमीटर इज बेटर दॅन द स्पीडोमीटर. क्लिअर? आणि या स्पीडोमीटरच्या बेसिस कंडिशनने तुम्ही पुन्हा डिस्टन्स मेजर करू शकता. चला, लक्षात आलंय का? पाचही लक्षात आले का? मला एकदा सांगा. स्टेपिंग किंवा स्पेसिंग आहे, पॅझोमीटर आहे, पिडोमीटर आहे, ओडोमीटर आहे आणि लास्ट स्पीडोमीटर. त्यानंतर मी क्लिअर याच्यासाठी म्हटलं नाही. बघा मनीष इकडे बघा, मी काय म्हटलंय, स्पीडोमीटर जे आहे त्याच्यासाठी करेक्ट नाहीये की जर का अंडुलेशन छोटे असतील. आता मला एक सांगा ना, हे अंडुलेशन छोटे अंडुलेशन आहे, बरोबर आहे, आणि त्या बाईकचा टायर जर का मोठा असेल तर तो हे जे डिस्टन्स आहे बघा, हे जे डिस्टन्स आहे मी व्हाईट कलर वालं, हे तो मेजर करणार का? नाही. म्हणजे अशा केसेसमध्ये बरेचदा तुम्हाला ओडोमीटर कामी येत असते. बस एवढंच सांगितलंय. म्हणून ते आहे हे पण परफेक्ट, पण पुन्हा तो ड्रायव्हर किंवा तो जो काही बाईक रायडर आहे तो परफेक्टली स्ट्रेट लाईनने जातो का, तो तिरका तारका जर गेला तर ते सुद्धा डिस्टन्स यामध्ये मेजर होतं. तर म्हणून मग तो एक अजून इश्यू येऊ शकतो. म्हणून मी काय म्हटलं होतं की स्टेपिंग असू दे, पिझोमीटर असू दे किंवा पेडोमीटर असू दे, ओडोमीटर असू दे, स्पीडोमीटर असू दे, हे सर्व जे डिव्हाइसेस आहे, पाचही डिव्हाइसेस, दीज आर द अप्रॉक्सिमेट मेजरिंग डिव्हाइसेस, नॉट ॲक्युरेट. ओके, अप्रॉक्सिमेट. काही वेळेला चेन वगैरे आपण चेनिंगच्या केसमध्ये, टेपिंगच्या केसमध्ये आपण ॲक्युरेसी आणू शकतो, पण त्यासाठी एरिया खूप छोटा असायला पाहिजे. ओके, चला क्लिअर आहे. चला आता चेनिंग म्हणजे काय? चेनिंग इन द सर्विंग refers to the process of measuring and laying out the straight lines on the ground, typically using the serving claims chain or tape. त्याला आपण काय म्हणतो? चेनिंग म्हणतो.
म्हणजे साधारणतः चेन जर वापरत असेल तर आपण चेनिंग म्हणतो. ओके, आणि टेप जर वापरत असेल तर त्याला आपण टेपिंग म्हणतो. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करतो, सर्वे कॅरीड आउट करू शकतो. आता चेनिंग म्हणा किंवा टेपिंग म्हणा, किंवा तुम्हाला माहिती आहे आपण चेनेज हा शब्द वापरतो, चेनेज. बरोबर आहे. हा चेनेज ज्या वेळेला वर्ड वापरतो तर चेनेजचा अर्थ काय असतो रे? चेनेजचा अर्थ काय? सपोज हा पॉइंट ए आहे, हा ए पॉइंट आहे, आणि हा पॉइंट बी आहे, हा पॉइंट बी आहे, इकडे कुठेतरी पॉइंट सी सुद्धा आहे, इकडे पुढे डी पॉइंट आहे. ओके, सो बी ए पॉइंट इज द स्टार्टिंग पॉइंट. ए पॉइंट कोणता आहे? हा आपला स्टार्टिंग पॉइंट आहे. बरोबर आहे ना? हा कोणता आहे? स्टार्टिंग पॉइंट आहे. सो स्टार्टिंग पॉइंट ए आहे, तर बी च चेनेज जर का ज्या वेळेला आपण म्हणतो की चेनेज ऑफ बी, सो चेनेज ऑफ बी चा म्हणणं काय आहे? चेनेज ऑफ बी म्हणजे काय? ए पासूनचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे असेल, जे काही आलं असेल D1, सो दिस इज द चेनेज ऑफ बी. स्टार्टिंग पॉइंट पासनं जे मेजर केलेलं आहे त्याला म्हणतो चेनेज ऑफ बी. चेनेज ऑफ सी म्हणजेच काय? चेनेज ऑफ सी म्हणजेच डिस्टन्स मेजर फ्रॉम ए, म्हणजेच चेनेज ऑफ सी चा अर्थ होतो D1 प्लस D2 चं डिस्टन्स. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून जे आपण मेजर करतो सी पर्यंत त्याला आपण म्हणतो चेनेज. म्हणून चेनेज ऑफ बी, चेनेज ऑफ सी, चेनेज ऑफ डी, हे जेव्हाही आपण चेनेज हा वर्ड वापरतो याचा अर्थ काय आहे? त्याचं सुरुवातीपासूनचं डिस्टन्स. क्लिअर? तर ते डिस्टन्स आपल्याला मेजर करावं लागतं. यालाच आपण काय म्हणतो? चेनेज. कोणत्या फॉर्म मध्ये? चेनिंगच्या फॉर्म मध्ये किंवा टेपिंगच्या फॉर्म मध्ये. क्लिअर? हा शब्द लक्षात ठेवा, कारण की पुढे चालून ना आपल्याला हा शब्द भरपूरदा बघायचा आहे किंवा खूपदा याला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर? चलो फिर नेक्स्ट आहे मित्रांनो, टर्मिनॉलॉजी ऑफ चेनिंग और टेपिंग. बघा काय टर्मिनॉलॉजी असते. टर्मिनॉलॉजी काय आहे त्याच्या आधी मी तुम्हाला काही कंडिशन सांगतो. बघा याच्यात टर्मिनॉलॉजी सिंपल आहे किंवा तुम्हा लोकांना माहित आहे, ज्यांना माहित आहे त्यांनी उत्तर देऊन द्यायचे. क्लिअर? सो लेट्स सी, टर्मिनॉलॉजीच्या केसमध्ये सपोज मानून चला एक एरिया आहे, हा एक एरिया आहे. बरोबर आहे? तुम्हाला आपला प्रिन्सिपल माहित आहे, प्रिन्सिपल ऑफ सर्वे तुम्हाला माहित आहे, ऑलरेडी आपले झालेले आहे. बरोबर आहे? सो प्रिन्सिपल ऑफ सर्वे काय सांगतो? होल टू द पार्ट. ओके, होल टू द पार्ट की पार्ट टू द होल, होल टू द पार्ट, पूर्ण पार्टला छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करा. मी काय करतो, हा माझा टोटल सर्वे एरिया आहे. बघा प्रॉपर टर्मिनॉलॉजी लक्षात घ्या. हा काय आहे माझा? हा आहे माझा सर्वे एरिया. लक्षात आलं? दिस इज द सर्वे एरिया. यामध्ये मी काय करतो, काही पॉइंट किंवा या पर्टिक्युलर सर्वे एरियाला काही परफेक्ट पॉइंट मी शोधून काढतो. जसं की काही मी स्टेशन ज्याला बोलतो, मी काही स्टेशन शोधून काढतो. एक, ओके, एवढे स्टेशन्स मी शोधून काढले. ओके, याला मी काय करतो, एका ट्रायंग्युलर फॉर्मॅट मध्ये दाखवतो. लक्षात घ्या, कशात? ट्रायंग्युलर फॉर्मॅट मध्ये. हे जे काही स्टेशन्स आहेत ना माझे, याला मी काय केलं, एका ट्रायंग्युलर फॉर्मॅट मध्ये दाखवलं. क्लिअर? सो ज्या वेळेला या सर्वे एरियाला आपण काय करतो, एका पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये चेंज करतो, जेणेकरून टोटल पार्टला आपण ज्या वेळेला डिवाइड करतो त्यावेळेला त्याचे स्टेशन जे आहे ते फाइंड आउट करतो. सो जे ट्रायंग्युलर पार्ट मध्ये दाखवले आहे टर्मिनॉलॉजी मध्ये, यालाच म्हणतात मेजर कंट्रोल पॉइंट. सो लक्षात घ्या, पहिला आहे मेजर कंट्रोल पॉइंट्स, त्यालाच म्हणतात मेन स्टेशन किंवा मेन सर्वे स्टेशन. आणि त्याला कशाने शो केलं जातं?
ट्रायंगलने. ओके, डिनोटेड बाय ट्रायंगल. कशाने डिनोट करतात? डिनोटेड बाय ट्रायंगल. कशाने? ट्रायंगलने त्याला शो केलं जातं. काय म्हणतात याला? मेन स्टेशन लाईन किंवा मेन सर्वे स्टेशन. याला काय म्हणतात? मेन सर्वे स्टेशन. ओके, लक्षात आलं? मेन सर्वे स्टेशन. आता या सर्वे स्टेशनला मी एका लाईनने जॉईन करून घेतो. ओके, मी काय करतो? या सर्वे स्टेशनला एका लाईनने जॉईन करून घेतो. चला सांगा, या लाईनला काय म्हणतात? पटकन, फास्ट. या लाईनला काय म्हणतात? अंकुश, काय म्हणतात? काहीतरी भलतं सांगू नका. काय म्हणतात याला? त्याला म्हणतात मेन लाईन. काय म्हणतात? मेन लाईन विच जॉइनिंग द मेन सर्वे स्टेशन किंवा मेन सर्वे लाईन. ओके, मेन सर्वे लाईन सुद्धा म्हणतात. जॉइनिंग द मेन सर्वे स्टेशन्स. क्लिअर? म्हणजेच काय? दिस इज द मेन लाईन. क्लिअर? याला काय म्हणतात? मेन सर्वे लाईन. ओके, आता बघा, या सर्वे लाईनला किंवा या टोटल सर्वे एरियाला मी काय करतो? दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. अप्रॉक्सिमेटली. सारखं सारखं वगैरे असं काही नाहीये. त्याला बघा, मी या पूर्ण लाईनला काय करतो? दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. ओके, या सर्वे लाईनला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. लक्षात आलं का? बघा, मी काय केलं? या दोन लाईनला मी या सर्वे एरियाला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. किंवा लॉंगेस्ट लाईन ऑफ सर्वे एरिया, ज्या सर्वे एरियाची लॉंगेस्ट लाईन आहे. ओके, याला काय म्हणतात मित्रांनो? याला म्हणतात बेस लाईन. काय म्हणतात? बेस लाईन. लक्षात घ्या, त्यालाच काय म्हणतात? बेस लाईन. यालाच लॉंगेस्ट लाईन ऑफ सर्वे एरिया म्हणू शकता. ओके, त्याच्यानंतर विच डिवाइड्स सर्वे एरिया टू द टू पार्ट्स. दोन पार्ट मध्ये सर्वे एरियाला डिवाइड करतो. बरोबर आहे आदित्य? बरोबर आहे. यस, तो पण पॉइंट हवा तर लिहून देतो. डिटेल्ड आर टेकन विथ रिस्पेक्ट टू बेस लाईन ओनली. बेस लाईनलाच फक्त रिस्पेक्टिव्ह आपण काय करतो? फक्त नाही, पण बेस लाईनच्या रिलेटेड आपण काय करतो? सगळे डिटेल्स घेत असतो. बरोबर आहे. आता मानून चला, मी इथे एखादी काय आहे की एखादी बिल्डिंग आहे. इथे एक ही बिल्डिंग आहे. काय आहे? बिल्डिंग. ही एक बिल्डिंग आहे. आता मला हिला लोकेट करायचंय. आता हिला लोकेट करताना काय करणार रे? बघा, व्यवस्थित समजून घ्या. हिला लोकेट करताना काय केलं जाईल की हिला लोकेट करताना या बेस लाईन पासून इथे एक ऑफसेट टाकला जाईल. ओके, म्हणजेच याला एक नेमिंग पण करून देतोय मी. सपोज हा झालाय पॉइंट ए, हा झालाय बी, हा सी, हा डी, ई, एफ अँड जी. ओके, आणि इथून जी पॉइंट पासून या पर्टिक्युलर पॉइंट वर पी पॉइंट घेतला आणि या पी पॉइंट पासून ऑफसेट टाकलाय
एक ऑफसेट टाकलाय, जेणेकरून या बिल्डिंगचे डिटेल्स या बेसलाईन पासून किती अंतरावर आहे, म्हणजेच त्या सर्वे एरियाचे डिटेल जे आहे त्या बेसलाईनच्या लेफ्ट किंवा राईट साईडला असलेले सगळे डिटेल्स आपण काय घेतो, विथ रिस्पेक्ट टू बेसलाईन आपण घेत असतो. त्यालाच काय म्हणतात, हा सांगा पटकन. अरे काही नका सांगू, ते कसं काय होणार? ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑफसेट. काय म्हणतो? ऑफसेट. क्लिअर? लक्षात घ्या, विथ रिस्पेक्ट टू बेसलाईन, विथ रिस्पेक्ट टू बेसलाईन किंवा मेन सर्वे लाईन. आता मेन सर्वे लाईन का बरं सर, सांगतो पुढे. मेन सर्वे लाईन फिक्स्ड ऑब्जेक्ट, बघा फिक्स्ड ऑब्जेक्ट जे काही आहे मित्रांनो, फिक्स्ड ऑब्जेक्ट आपण काय करतो, फिक्स्ड ऑब्जेक्ट ज्या वेळेला मार्क करतो, ओके, त्यालाच काय म्हणतात, ऑफसेट म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, ऑफसेट. म्हणजे ही एक लाईन आहे ए आणि बी. ओके, इथे एखादं डिटेल आहे, सपोज म्हणून चला ही झाड आहे, एखादं ट्री आहे. मग इथून मी डिस्टन्स मोजून घेतलंय, समजा हे डिस्टन्स आलंय D1 आणि इथून ऑफसेटिंग करून एक्झॅक्टली 90 डिग्रीवर हे D2 आहे. तर मग या लाईन पासून हे D2 अंतरावर, एवढ्या अंतरावर असं डिटेल आहे, एक झाड आहे किंवा इथे पोल आहे, टेम्पल आहे, फिक्स्ड ऑब्जेक्ट कोणतंही, फिक्स्ड ऑब्जेक्ट कोणतंही ते आहे असं शो केला जातं. त्याला आपण काय बोलतो, ऑफसेटिंग. क्लिअर? हो हो, ऑफसेट. हो, ते इन्स्ट्रुमेंट नंतर बघू आपण. ओके, इन्स्ट्रुमेंट नंतर बघू. त्यानंतर आता झालंय काय, मला एक सांगा, हे ऑफसेट इथे होतं, ठीक होतं, पण आता एक ऑफसेट असा आहे की एवढ्या दूर आहे, म्हणजे मानून चला जे की या बेस लाईन पासनं, ही कोणती आपली बेस लाईन आहे, हे काय आहे, ऑफसेट आहे. ओके, या बेस लाईन पासनं खूप जास्त अंतरावर एखादं टेम्पल आहे. ओके, एक टेम्पल आहे बेस लाईन पासनं खूप दूर अंतरावर. आता याला तर मार्क करता येणार नाही रे, याला मार्क करणं शक्य आहे का? नाही. किंवा चेनिंग जरी करतो म्हटलं तरी चुकीचं डिस्टन्स येऊ शकते. आपण फक्त चेनिंग आणि टेपिंग बघतोय, नाहीतर म्हणा सर ईडीएम का बरं वापरत नाही. ईडीएम वर आपण जायचंय, वेळ आहे. आपण चेनिंग आणि टेपिंग विषयी बघतोय. मग हे जर का मार्क करायचं असेल आणि हे चेन मध्ये बसत नाही, अंतर खूप जास्त अंतर आहे, तर काय होऊ शकतं, एरर येण्याचे चान्सेस आहे. मग अशा वेळेला एरर नको यायला, त्यासाठी आपण काय करतो, काही मेन लाईनवर किंवा 2 मिनिट, एक मेन लाईनवर एक स्टेशन आपण अझूम करतो, मानून चला एक्स आणि वाय. ओके, एक्स आणि वाय आपण काय करतो, एक अझूम करतो. पण ते डिस्टन्स मेजर करून, बरं असं कुठेही केलं असं नाहीये, ते डिस्टन्स, ते पोझिशन तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग ते डिस्टन्स आपण करून एक्स आणि वाय आपण करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, टाय स्टेशन. टाय स्टेशन, लक्षात आलं? टाय स्टेशन काय आहे? मग टाय स्टेशन वरनं आपण काय करतो, ते एकमेकाला जॉईन करतो आणि या टाय स्टेशन वरनं या पर्टिक्युलर गोष्टीचा आपण ऑफसेट टाकत असतो. लक्षात आलं? ओके, तर टाय स्टेशनचा यूज काय आहे? ओके, विच इज मार्क्ड ऑन, विच इज मार्क ऑन कुठे, बेस लाईन और मेन सर्वे लाईन, मेन सर्वे लाईन. लक्षात आलं? कुठे, मेन सर्वे लाईन किंवा बेस लाईन वर. आणि याचा मेन उपयोग काय होतो, की जे काही दूर असणारे ऑब्जेक्ट आहे त्यांचं डिटेल्ड फाइंड आउट करण्यासाठी. आता दोन टाय स्टेशनला जी लाईन जॉईन करते मित्रांनो, जी लाईन जॉईन करते त्याला म्हणतात टाय लाईन. त्यालाच काय म्हणतात, टाय लाईन. जॉईन टू
टाय स्टेशन. क्लिअर. दोन टाय स्टेशनला जी लाईन जॉईन करते त्याला काय म्हणतात? टाय लाईन. येस. चला इथपर्यंत ठीक आहे का? सगळ्यात महत्वाचं झालंय. सांगा पटकन. यस और नो? यस और नो? पटकन सांगा. हो, हे अप्रॉक्सिमेटली मार्क केले जातात. अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय? इथून या कोणातरी एका एंड पासून हे डिस्टन्स मोजल्या जाईल. एक्स, सॉरी एक्स नाही, आता काहीतरी यम हे डिस्टन्स घेतलं. इथून या पॉइंट पासून किंवा या पॉइंट पासून आपण एन डिस्टन्स घेतलं. हे दोन पॉइंट मार्क केले. असं काही नाही की तिथे फिक्स ऑब्जेक्टच असायला पाहिजे. आणि तिथून मग हे डिस्टन्स कॅरीड आउट केलं. ओके. हा हा, फिक्स्ड असो नसो, असले तर बेटर आहे, नाही तर मग तुम्ही अजून करू शकता. अजून करू शकता म्हणजे कुठे नाही, मेजर करूनच. कारण आपण ज्या वेळेला हे ऑन मॅप घेतो त्यावेळेला हे सगळे डिस्टन्स मॅच व्हायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं डिस्टन्स, सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की चेक लाईन आहे. 7 नंबर आहे मित्रांनो, चेक लाईन. काय आहे? चेक लाईन. लक्षात घ्या, चेक लाईन काय आहे. चेक लाईन काय आहे. आता काय झालं रे, मी काय केलंय, हा सगळा जो डाटा आहे, हा डाटा मी काय केलाय, ग्राउंड वरचा पूर्ण डाटा हा मी मॅप वर किंवा प्लॅन वर घेतलाय. ग्राउंडचा सर्व डाटा मॅप किंवा प्लॅन वर घेतलाय. आणि मी काय केलं, कोणती तरी एखादी स्केल यूज करून कुठून तरी एक पॉइंट, म्हणजे या फिक्स पॉइंट पासून टाकून बघितलंय की बाबा रे इथं सरळ जर टाकलं तर हे डिस्टन्स किती येते, याला म्हणतोय आपण चेक लाईन. ओके. आता ह्या चेक लाईनला तुम्ही काय केलं, चेक लाईनला काय केलं, काहीतरी स्केल यूज केली असेल विथ रिस्पेक्ट टू स्केल. मानून चला 1 सेंटीमीटर ऍज टू 10 मीटर एवढं तुम्ही कन्सिडर केलं असेल. 1 सेंटीमीटर ऍज टू 10 मीटर, बरोबर आहे. आणि ही जी चेक लाईन आहे ही जर का ऑन पेपर ही जर का 10 सेंटीमीटर होत असेल तर मी काय करतो, सेम मी काय करतो, ग्राउंडवर जातो आणि ग्राउंडवर हे डिस्टन्स मोजतो. तर हे डिस्टन्स मला 1 सेंटीमीटर ऍज टू 10 मीटर, म्हणजे हे जर का 10 सेंटीमीटर असेल तर हे 100 मीटर असायला पाहिजे. जर का हे ग्राउंडवर 100 मीटर असेल तर तुम्ही घेतलेलं सगळं जे काही सर्वे आहे, मेजरमेंट आहे, हे परफेक्ट आहे किंवा करेक्ट आहे हे शो करते चेक लाईन. चला, क्लिअर आहे? यस और नो? पटकन सांगा, क्लिअर आहे का? चला, दिस इज द टर्मिनॉलॉजी ऑफ चेनिंग अँड टेपिंग. हे खूप महत्वाचं होतं. मेजर कंट्रोल पॉइंट्सला आपण मेन स्टेशन किंवा मेन सर्वे स्टेशन म्हणतो. मेन लाईनला आपण मेन सर्वे लाईन म्हणतो. बेस लाईन जी की पूर्ण सर्वे एरियाला 2 पार्ट मध्ये डिवाइड करते. ऑफसेट जो की सर्वे लाईन, मेन सर्वे लाईन किंवा बेस लाईन किंवा मेन सर्वे लाईन पासून जे काही फिक्स्ड ऑब्जेक्ट आहे त्यांची डिटेल फाइंड आउट करण्यासाठी जे ऑफसेटिंग केलं जातं ते डिटेल माहित करण्यासाठी त्याला ऑफसेट म्हणतो. अप्रॉक्सिमेट जर का ते ऑफसेटिंग दूर असेल, जर का चेनिंग किंवा टेपिंग करता येत नसेल तर मग आपण टाय स्टेशन शोधतो. 2 टाय स्टेशनला जोडणारी लाईनला आपण टाय लाईन म्हणतो. आणि चेक लाईन जे काही आपण मॅपवर ड्रॉ केलेले डिस्टन्स हे ग्राउंडवर चेक करून आपण झालेला सर्वे हा करेक्ट आहे की नाही ते शोधून काढतो थ्रू द चेक लाईन. क्लिअर? आता यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे मित्रांनो, ट्रायंगल्स. बघा ट्रायंगल्स काय आहे हे खूप महत्वाचे आहे की सर फक्त ट्रायंगल्स लिहिलं म्हणून काय झालं. तुम्हाला एक माहिती आहे मित्रांनो की हा जो आपला सर्वे एरिया आहे आणि ऍज पर द प्रिन्सिपल होल टू द पार्ट आपण ज्या वेळेला स्टडी करतो त्या वेळेला आपण काय करतो, पूर्ण एरिया जो आहे हा छोट्या छोट्या एरियामध्ये कव्हर करतो किंवा ट्रायंगल्स मध्ये आपण याला कव्हर करतो. बरोबर आहे? छोट्या छोट्या ट्रायंगल्स मध्ये याला डिवाइड करतो. तर या केस मध्ये 2 पद्धतीच्या कंडिशन आहे. एक आहे वेल ट्रायंगल आणि दुसरा केस आहे
इल ट्रायंगल. इल ट्रायंगल बघा, ह्या दोन केसेस आहेत. पहिला आहे वेल ट्रायंगल आणि दुसरा आहे इल ट्रायंगल. लक्षात आलं? आता वेल ट्रायंगल म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे की या ट्रायंगलची जर का सगळ्या अँगलची ऍडिशन केली तर ती 180 डिग्री येते. बरोबर आहे? ट्रायंगलची ऍडिशनच 180 असते, त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. आता जर का त्या ट्रायंगलचा अँगल 30 डिग्री पेक्षा कमी नसेल, नॉट लेस, अँड 120 डिग्री पेक्षा नॉट ग्रेटर, जर का ही कंडिशन सॅटिस्फाईड होत असेल तर त्याला म्हणतात वेल ट्रायंगल. एखादा ट्रायंगल आहे, त्याचा कोणताच अँगल 30 डिग्री पेक्षा कमी नाही किंवा कोणताच अँगल 120 पेक्षा जास्त नसेल, त्याला म्हणतात वेल ट्रायंगल. इल ट्रायंगल काय? त्याच्याच अपोजिट आहे. म्हणजे एखादा जर का अँगल हा 30 डिग्री पेक्षा लेस असेल, ओके, 30 डिग्री पेक्षा लेस असेल किंवा 120 डिग्री पेक्षा ग्रेटर असेल, यापैकी कोणतीही कंडिशन, म्हणजे जर का एखादा अँगल 30 डिग्री पेक्षा कमी असेल, बाकी ठीक आहे, पण एकच अँगल 30 डिग्री पेक्षा कमी आहे किंवा एखादाच अँगल 120 डिग्री पेक्षा जास्त आहे, कोणत्याही एका केस मध्ये बसत असेल तर तो इल किंवा वेल ट्रायंगल तुम्ही म्हणू शकता. आणि आपण ज्या वेळेला पूर्ण एरिया डिवाइड करतो नंबर ऑफ ट्रायंगल्स मध्ये, त्यावेळेला तो वेल ट्रायंगल असायला पाहिजे किंवा वेल ट्रायंगल मध्येच त्याला डिवाइड करा, जेणेकरून अक्युमुलेशन ऑफ एरर जो आहे तो खूप मायन्यूट असतो किंवा नाहीच्या बरोबरीत असतो. ओके, जर का इल ट्रायंगल असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन करायला सुद्धा खूप डिफिकल्ट जातं किंवा तो मेजरमेंट करायला सुद्धा डिफिकल्ट जाऊ शकतं. क्लिअर? हे ट्रायंगल्स दोन्ही लक्षात ठेवा, पुढे आपल्याला कामी येईल. ओके, त्यासोबतच इथे जे ऑफसेट आहे त्याची पण लिमिट असते, लिमिट ऑफ ऑफसेटिंग. तर हा एक टॉपिकच आपण घेणार आहे जो की तुम्हाला, मला नाही वाटत कुठे घेतला असेल. सो लिमिटिंग ऑफ ऑफसेट हा पूर्ण एक टॉपिक आपण एका दिवसाच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहे ऑफसेटिंग वर, ज्यामध्ये सगळाच पार्ट त्यामध्ये कंप्लीट होईल. आणि WRD मध्ये याच्यावर एक क्वेश्चन सुद्धा विचारलेला होता, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, तर आय होप सो मित्रांनो तुम्हाला आपला जो लिनियर मेजरमेंट चॅप्टर आहे याची जी सुरुवात आहे, हा फर्स्ट व्हिडिओ होता. अजून 3-4 व्हिडिओज पूर्ण येतील या चॅप्टरवर. तर लक्षात ठेवायचं, मेजरमेंट करताना या गोष्टी काय असतात, चेनिंग आहे, टेपिंग आहे, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ मेजरिंग डिव्हाइसेस कोणते कोणते आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, मी इथे हवं तर लिहून देतो, व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आहे टर्मिनॉलॉजी. यावर थेरॉटिकल क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे किंवा लिमिटिंग ऑफसेट वर WRD ला क्वेश्चन सुद्धा विचारला गेलेला होता. क्लिअर? यासोबतच ट्रायंगल कोणते आहे, वेल ट्रायंगल आणि इल ट्रायंगल, तर हे अँगल सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. याला आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये यूज करूया, जेणेकरून आपले MCQ सुद्धा क्लिअर होतील. ठीक आहे मित्रांनो, तर मग थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत